नमस्कार मंडळी. तर आम्ही अशा प्रकारे आमची ऑफिस पिकनिक फायनल केली माथेरानसाठी. सकाळी आम्ही 7च्या आधीच भायखळा स्टेशनला पोहोचलो. तिकडून मग सगळे मजा मस्ती करत ट्रेन पकडली. एक एक जण आम्हाला पुढच्या स्टॉपला मिळत गेले आमच्या ऑफिसमध्ये. राजूभाई तर जामच खुश होते. सगळ्या मुलांसाठी नाश्ता वगैरे ऑफिस स्टाफसाठी नाश्ता घेऊन आलो. अगोदरचं सगळं प्रिपरेशन झालेलं. त्यानंतर आम्ही बरोबर 7:30-8च्या दरम्यान माथेरान स्टेशनला उतरलो. तिकडे फोटोशूट वगैरे केले आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपण आम्हाला सहकार्य करू शकता या आणि आमच्याशी सहकार्याचा हात मिळवा. मध्य रेल्वेने आपकी सुविधा के लिए चला आपला ट्रॅव्हल सुरू झालेला आहे माथेरान. बघा रे इकडे बघा, ही पहिली गाडी आहे. मागे अजून 2 गाड्या मागे आहेत. काय म्हणताय दादा, किती वेळ लागेल आपल्याला जायला? हो दादा, आपल्याला वरती जायला किती वेळ लागेल? 2 दिवस लागतील. 2 दिवस? आम्हाला डायरेक्ट तुम्ही स्वर्गात पोहोचवणार वाटतं. आम्हाला माथेरानला पोहोचवा, स्वर्गात नाही. परत त्यांना आवडणार नाही. त्यात ते कांदा खात नाही. इकडे दुखावं काय आहे ते एक नंबर. दादा आता तुम्हाला बॅटरी लावायला लागेल गाडीची. तुम्हाला रेग्युलर रस्ता आहे ना, तर तुम्हाला माहिती पडलं. रेग्युलर वाले टॉयट्रीचा रस्ता आहे बघा. काय घ्यायची रे? माकडान जाऊया काय? मोबाईल थोडं इथं घेऊन गेला ना, ते बघ ब्लॉक टाकली. घेतलं दुसऱ्यातलं बघायला घेतलं. इथून मेराही बिस्किट आला. तर आम्ही आता माथेरान गिरीस्थान नगर परिषद आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या गेटवर येऊन पोचलो आहोत. आता इथून आमचा पुढचा प्रवास सुरू होणार. हे आमचे पंटर लोक आहेत. अजून 2 गाड्या मागून येणार आहेत, त्याच्यामुळे इकडे वेट करत आहोत. इकडे बघू शकता वांदर आहेत. वांदर नाही बोलतात, हे आमच्याकडे याला खेळते म्हणतात. खेळते मध्ये खेळते ती. हा खेळण्याचा पोहार आहे. हा उपट्या वाटतं. आली दुसरी गाडी पण आली आमची. दुसऱ्या 2ही गाड्या आल्या. कोण कोण आलात तुम्ही लोक? मी, राजूभाई, अजून सौरभ, अजून अमय. बस कर. हो चला ए एंट्री मार. अरे काय यार, अरे काय यार शे. हा असं पाहिजे व्यंकट सर. हाँ बस ए प्रतीक्षा हाँ बस
हाय करा हा बस. कोण आहे मागे अजून? राजूभाई काय तुम्ही? हा हा बस झाले ना सगळे. वेळापत्रक आणि अधिक माहितीसाठी सूचना For your convenience, the following transport options are available to reach the main market from destination. मोठा स्कॅम झाला. राजूभाईंना लुबाडलं ना. ते परवले ते साबावून आमच्यात पोचवलं. नमस्कार. घोडे फक्त आहे ना शोचे आहे ते. हे आपल्याला परवडण्यातले नाही. तर ऑफिसवाल्यांनी 15,000 दिलेले आहेत. तर त्यात जे काय होणार आहे ते 15 पोरांना 1,000 रुपये दिलेले आहेत. तर एकाच घोड्याचे 550 आहेत. ते पण एका पॉइंटवर. एका पॉइंटवर. तर तिथेच पैसे संपले आहेत. ते पुढे चालत आहेत आणि माकडं मागून चालत आहेत. बघ खरडवतो. सुशांत नको म्हणतो. तो तयार करतोय. 15 माणसं आलीत. अंडावले मेला आला आता काय. ट्रेनसाठी इकडे तिकीट मिळते. 2 मिनिटं चालत आल्यावर इथे समोरच आहे तिकीट काउंटर. ट्रेनसाठीच थांबले सगळे. बघूया किती वाजता ट्रेन येते. आलेली आहे आता ट्रेनसाठी सज्ज. आमचं तिकीट ऑलरेडी काढलेलं आहे. नंबर वगैरे दिलेले आहेत आम्हाला सगळ्यांचे. त्यामुळे जाऊन आता फक्त बसायचं आहे बस. चला चला. डी डी हे इथे इथे. हे चला हाय करा सगळ्यांनी. हाय करा. चला बसा. चला. वा वा वा. मंदिराजा सर ಎಲ್ಲ ನಾರ ಕಡೆ ಕುಡ್ಕೊಡ ನೀ ಗಪ್ಪಿದ ಬಸ್ ಕಡೆ. हाय करा इकडे. हाय करा. चला ट्रेन फायनली माथेरानच्या ट्रेन मध्ये. सावकाश जावा. पोहोचल्यावर फोन करा. कोण आहे? 115. इलय इलय कोकण इलय. चालू व्हिडिओ चालू. जाणार नाही.
राजूभाई तुम्ही आलात. हा सर. दुःख आहे त्याच्यामुळे ना ते व्हिडिओ भारी आले. इकडे बघा राजूभाई. हो हो हो. हो राजा ते बोला. आता माथेरानच्या बाजारपेठेमध्ये आम्ही आता उतरलो. तिथून आता चालायला सगळं स्टार्ट. एक एक पॉईंट बघायचे. सगळं पायी किंवा घोड्याची इकडे सुविधा उपलब्ध आहे, पण ते कॉस्टली आहे, ते परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे आता बघूया काय बोलत आहे, कसं जायचं. ते एक एक स्पॉट घ्यायला चालू करणार. इकडे सगळेजण फोटो शूट करतात. राजूभाई, तुम्हाला कसा ऑर्डर येते मग पार्टी कॅन्सल करते, तसा आता झालाय तिकडे. मग सगळं गोळक्यान आले ते. वाटलं की हा नक्की जाणार कळतोय का. हा, ते राजूभाईने विचारलं पण तसंच ना तिकडे तेव्हा. तुम्ही चालू करा चहा प्यायचं, इकडे चहा आलाय. हिचं काय, हिला काय झालं, मूड ऑफ झाला हिचा. मग का फोटो नाही काढले तुझे. कोण आहे तो चाय प्रमोट करूया. मंडळी, मोठा प्लॅनिंग चालू आहे. 15 जणांचा ग्रुप असल्यामुळे 15 घोडे एक साथ बुक करतायत. थोडं बजेटचं खालीवर चाललंय, त्याच्यामुळे हे असं तुम्हाला दिसतंय. एक मोठी ऑर्डर हातातून जाते असं त्यांना वाटतंय. बघूया ऑर्डर फायनल करतायत काय. ह्या गाडी व्यंकट सर कुठं आहे. ए मला पक्या कोणी बघ ना दुसरं राहिले. पक्या मला लागेल ते दे दे मला. हा मला जॅकेट
बसलो रे घोड्यावर एकत्र येणार रे. थांबा पण तुम्ही राजूभाई दिसणार कसं? ए घोडे थांबव रे, मला भ्या वाटतं या. राजूभाई व्यंकट सर मागे बघा. नाही नाही पडणार. दे मला, दे मला, दे मला, थंडी लागली. मग राज कोण राहिले काय? अरे ही बघा, हे ऐकर राजाभाई तुमचा घोडा पुढे घ्या. अरे पण मी काय म्हणतो, तू तुझी गुढी बसव ना. असं थोडी होईल, तू कुणाचा पण होता का? असंच होतं. मग पुढच्या टायमाला तुझा घोडा असा तू बसव ना. अरे पण घोडा तुला जुने सांगतोय काय, माझ्याकडे चालू आहे. मी काय बोलतोय, तुझा घोडा तू बसव ना. असं होईल का? हे घोडा आहे कुणाचा, त्याचा घोडा आहे ना. तो होता का बोलायला? ये जाऊ दे, सोडा चले, जाऊ दे. ये विनय, घोडा माझ्याकडे. ये विनय, सांगतो ऐक माझं, ऐक काय बोलतो, ऐक तुझा प्रेमात सांगतोय मी, ऐक ऐक प्रेमात सांगतोय, बोलतोय ना तुझा घोडा माझ्याकडे, ऐक प्रेमात सांगतोय. जाऊ दे, विनय मी बसून. हे विनय जाऊ दे, सोड चल. एक काय होतं चालू, जाऊ दे चल. एक वरी काय होतं बाय खाना घ्यायचा. एक मिनिट. राजूभाई कसं वाटतंय घोड्यावर बसून? एक नंबर. अमय, अरे आई लेडी झाशीची राणी एकटीच आहे आपल्याकडे बघा, बाकीच्या सगळ्या गेल्या पायी पायी. अरे पण तू मी दिसतोय का त्यात? बघ ना व्हिडिओ. हो काय तुम्ही दिसताय म्हणजे? हो घोडा नाही दिसत आहे राजूभाई तुमचा, लांब घ्या थोडा. व्यंकट सर बघा कसे पुढे ते क्लिअर येत आहेत. देवपूजन लागला. पकडा त्याला. घोडा तू कशाला त्याच्या मागे जातोय? बाय राहिलं नाही लहान घोडे. त्याला पकडा, ये तो पॅकिंग वाला आहे. इथे पकडतात. हा पकडलाय. विजय, विजय माझी व्हिडिओ काढ विजय. ते मागं बघतायत, त्याला घोड्यावर बसायला नको. व्हिडिओ काढतो राजूभाई अजून किती. व्हिडिओ एवढा मोठा येणार तर कसं तू? अच्छा हा, हे कसे काय ओळखता मग? अच्छा हा हा, घोड्याचं नाव असतं हा. एक साइडला बॅच असते. मग हे तुम्हाला तुमचेच घोडे कसे काय समजतात बरोबर? सगळ्यांचे कलर ऑलमोस्ट सेम वाटतात आहे. मग तो मगाशी विचारत होता हा काळा घोडा कुठून आणला, त्याने लगेच ओळखलं हा दुसरा घोडा आहे म्हणून, नवीन आणलेला आहे घोडा. हाच ना घोडा, ही बसली प्रतीक्षा ती. त्याने हा तुझा नवीन घोडा आहे बाय, सांभाळ तू. मला माहिती त्याकडे बाप्याने ओळखला नाही का, मी ऐकला फक्त. एक्सचेंज नाही आता. माझा घोडा बघा शिकाऊ कसा आहे तो.
कोण ते छोटे छोटे काढतोय आता, जे चांगले असतील ते ठेवून. हे थोडीच येणार आहे, ते डिलीट करणार. शार्लेट लेक पॉइंट 0.5 किलोमीटर. अरे बाबा, आता गर्दी मित्र कमी आहे ना जरा नवरात्रीमुळे. नवरात्रीमुळे इकडे गर्दी कमी आहे ना थोडी. काय धावराव घोड्याला, ते हातातली रशी सैल सोड आणि पाय आपट, बरोबर धावल घोडा. ह्याचे घोडे रिकामी का आले मित्रा? ह्याचे घोडे रिकामी आले. अच्छा, तिकडे सोडायला गेलेला काय तो? भारी आहे मग. 2 घोडे होते त्याचे. मग म्हणजे येताना रिकामी आला म्हणजे त्याला भाडंच नाही भेटलं. मग घर 1500 स्टार्टिंग मला पाहिजे तसं भेटेल. 25-30 हजारापर्यंत पण जेवणा खावणा सकट 25,000 दिवसाचे. एका दिवसाचे किती माणसांसाठी? म्हणजे 24 एक रूमाचे 25,000 एका दिवसासाठी. मग एका रूम मध्ये किती राहू शकतो आपण? बापरे, मग खूप कॉस्टली आहे. 7-8 हजार रुपये जात आहेत. नाही जेवण पण नाही, वेगळे. हे इथे आतमध्ये आहे ते काय आहे? हा, पर्सनल प्रायव्हेट प्रॉपर्टी. हा हा, मग इकडे असं कोण जंगली ही नाही ना? वाघ किंवा हरण, घोडे हे बाकीचे असं बिबट्या वगैरे आतमध्ये आहे? अरे पण मग रात्रीचं कोण असं आलं नाही तर मग भीती नाही वाटत? हा हा, बरोबर. पण मग इकडून हे रात्री हॉटेलला येतात ते गाड्या घेऊन येतात की अशा घोड्यावरून येतात? गाड्या जातात का त्या हॉटेलपर्यंत? जे प्रायव्हेट गाड्या आणतात ना ते हे रस्ता केलाय ते इकडून येतात का? मग घोड्यावरून किंवा त्या हातगाडीवरून? आम्ही खाली तिकडं मेन गेट पर्यंत चालू. अरे ते हातगाडी आणतोय बघ तो ह्याच्यावरून येईल काय गाडी? ती हातगाडी तो घेऊन होता ना तिथे, तू बोललास ना. अच्छा, हा हा, अच्छा हा. मग वरती जायचं आपण इको पॉइंटला. इको पॉइंटला इको पॉइंट आहे, किंग जॉर्ज, किंग एडवर्ड लँडस्केप पॉइंट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम आहे. असे तिथं 5 पॉइंट आहेत. ते बघितले. आपल्या एक एकरा जाऊन ना व्हिडिओ करतो. हा, ह्याला नाही दादा, ह्याला नाही. हे काय ना विचार मला. ए प्रतीक्षा, नीट उत्तर, तुझी व्हिडिओ काढतोय मी. नाही आता मी ए बारक्या माझी व्हिडिओ घ्या तू. पाय अडकलेलाच आहे ना आतमध्ये. तुझा घोडा पाय आला का बाहेर? सॉरी पडायला. अरे काढा, माहिती आहे बरं सरांच्या पायातलं काढ. थांबा राजूबाई. हा हा, काढा. पक्या उतरला. हा आहे लॉर्ड पॉइंट. पहिला पॉइंट आम्ही आल्यानंतर घेतलेला आहे तो. ऍक्च्युली धुकं खूप आहे त्यामुळे इकडे काही दिसत नाही. आता राजूभाई फोटो काढून काढूनच बॅटरी संपवणार आहे. अरे तू फालतू व्हिडिओ काढतोय कंटिन्यू. मी सगळे पॉइंट मेन पॉइंट घेतोय राजूभाई. राजूभाई मी त्या घोड्यांबद्दल माहिती घेतली त्याच्याकडून.
सेकंड पॉइंट विसरनाथ मंदिर. शूज घालून पॅडल वरती पण चढलीस. कोण जिंकला रे? कोण जिंकला? हा त्याला बोल ग्लास कमी कर, एवढी नाही पडत. मग आता तुला भाडं भेटलं तर परत जाणार. आणि मग जेवायला वगैरे तिकडे जेवायला मिळतं? फ्री असतं की पैसे घेतात? का तुम्हाला तुमच्या इकडे त्यांना फ्री नाही देत ना? पण तुमच्याकडून पण तेवढेच पैसे घेतात. अरे रे. ऍक्च्युली घरी थोडा पर्सनल प्रॉब्लेम झाल्यामुळे मी आमची पिकनिक अर्धवट सोडून घरी निघालेलो. त्यामुळे याच्या पुढचे तुम्हाला व्हिडिओ यामध्ये दिसणार नाही. हे माझं शेवटचं स्टॉप होतं आणि इकडून मी घरी येण्यासाठी निघालो. आता आपण पोहोचलो ना, इथे आलो ना बाजारपेठेत. आता मी इकडून घरी जाणार आता.